मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण उचलणारी साधने याबद्दल माहिती पाहत आहोत। तर आपण होस्टिंग याविषयी माहिती पाहत होतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेरिक्स व त्याचे उपयोग याबद्दल माहिती पाहूया। आता डेरिक्स आपल्या परिसरामध्ये आपण पाण्याची ट्यूबवेल किंवा विहिरीमध्ये जेव्हा आपण काम करतो, मोटर टाकण्याचं किंवा पाईप काढण्याचं, तेव्हा या डेरिकचा उपयोग केला जातो। पाईप सोडण्यासाठी 3 लेग्स असतात। या लेग्सवरून खाली आपण पाईप सोडू शकतो आणि वरती ताणू शकतो। त्यालाच डेरिक्स असं म्हणतात। डेरिक्स म्हणजे मनोरा। या डेरिक्सला स्टेशनरी क्रेन असेही म्हणतात। रिगिंग ऑपरेशन करता अनेक प्रकारच्या डेरिक्स उपयोगात आणतात, त्या आपण पाहूया। आता ही मी दाखवतोय तुम्हाला, ही टीपॉड फ्रेम डेरिक्स आहे। या डेरिक्सला 3 लेग्स असतात। या 3 लेग्सला एक आरपार होल पाडलेले असते की ज्या होलमधून एक साऊट बोल्ट बसवलेला असतो। तसेच त्याच बोल्टवर यू धातूपासून यू आकारात बसवलेला तुकडा बनवलेला असतो। यू आकारात या तुकड्याला शॅकल असे म्हणतात। बोल्टमुळे 3 लेग्स योग्य स्थितीत पकडले जाते। स्काउट बोल्ट हा लेगच्या होलमध्ये लूज ठेवलेला असतो की ज्यामुळे थ्रेडेड टोकास किंचित रिवेटिंग करतात। त्यामुळे बोल्टवरील नट लूज होण्याचे टाळले जाते आणि ह्या लेग्स चारही बाजूला समांतर ओपन होतात। त्याला टॉपिड डेरिक्स असे म्हणतात। पुढचा आहे जिग पोल डेरिक्स। जिग पोल डेरिक्स हे सिंगल पोल युनिट आहे। या पोलचे एक टोक बेसकडे मजबूतपणे सुरक्षित केलेले असते, त्यामुळे याची हालचाल होत नाही। पुढचे आहे फ्रेम डेरिक्स। या डेरिक्सला असणाऱ्या मुख्य पार्ट्सच्या सपोर्टच्या आकारावरून फ्रेम डेरिक्स असे नाव पडले आहे। याचा मुख्य सपोर्ट हा त्रिकोणी असतो। या सपोर्टचा बेस जमिनीवर ग्राउंडवर ठेवलेला असतो। अवजड कामाच्या फ्रेम्स स्टीलपासून बनवतात व हलक्या लोडच्या फ्रेम्स लाकडापासून बनवतात। या फ्रेमला बूम, रोलर, गाईड किंवा टॅपिंग ली असे भाग बसवलेले असतात। तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे गाईड रोलर, टॅपिंग लिफ्ट, बेस क्रॉप सपोर्ट, वर्किंग ट्रॅकल, लीड लाइन, वर्किंग एंड ऑफ बीम, बूम, टॉपिंग लिफ्ट, रोलर गाइड एंड गाइड।